कोकणामध्ये आता भाजप पक्ष आता हळूहळू बळकट करायला लागला आहे. आपल्यासोबत भाजपचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक सर आपल्यासोबत आहेत. त्यांनी युवा जागर शक्तीचा ही एक संकल्पना घेऊन आता कोकण दौरा करत आहेत. काय नियोजन आहे दौऱ्याचं आणि कसं काय इथल्या युवा शक्तीला बळ देण्यासाठी तुम्ही आलेला आहात? आमची आता युवा शक्ती जागर यात्राची सुरुवात होऊन 4 दिवस झालेले आहेत. आज मी रत्नागिरीमध्ये आहे. अतिशय आनंद आहे इथं येण्यासाठी. मला फार अभिमान वाटतो की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण यात्रा खूप यशस्वीपणे पार पडत आहे. त्याचबरोबर मला आमच्या सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना भेटतानासुद्धा विशेष आनंद होतो, कारण ह्यांच्यामधली जागरूकता बघूनच आम्ही ह्या युवा शक्ती जागर यात्रेचं नाव पाडलेलं आहे. आमचा संपूर्ण दौरासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रचलेला आहे. आमच्या संपूर्ण टीमनी ग्राउंडवरती खूप मेहनत घेतलेली आहे आणि एकत्रित युवा संघटन बांधण्याचा एक नवीन कॉन्फिडन्स आमच्या सर्व युवा पिढीमध्ये आता निर्माण होत आहे. आत्ताची जी युवा पिढी आहे, या युवा पिढीला तुम्ही सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरताय, तर काय बदल आहे किंवा काय घडामोडी घडू शकतात महाराष्ट्रामध्ये युवा पिढीला घेऊन सोबत फिरताना? आम्हाला युवकांच्या सर्वच प्रश्नांवरती काम करायचं आहे. आम्ही विशेषतः जिथं कुठं जातो तिथं रोजगाराचे विषय प्रामुख्याने दिसून येतात. मला ह्या गोष्टीचा खूप मोठा आत्मविश्वास आहे की शासनाने जे राबवलेल्या योजना आहेत, ज्या खास करून रोजगाराशी निगडीत आहेत, त्याच्या माध्यमातून असेल आणि कौशल्य विकासच्या माध्यमातून असेल, खूप चांगला पद्धतीने आपण ह्या मुलांच्या हाताला काम पुरवू शकतो. आम्हाला सर्व युवा संघटन बांधत असतानासुद्धा रोजगार हा तर एक विषय, परंतु त्यांचा कुठल्याही क्षेत्रामधला निगडीत काही प्रश्न असेल त्यावरती आम्हाला काम करायचं आहे आणि त्यांच्या आणि सरकारच्या मधला एक ब्रिज बनायचं आहे, ज्याने की युवा मोर्चा हे शासन आणि युवा पिढी, सर्वसामान्य जनता यांच्यावर काम करू शकेल. आत्ताचे जे इन्फ्लुएन्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामुळे काही महाराष्ट्रात बदल होऊ शकतो का त्यांच्यामुळे राजकारणात? म्हणजे कसले म्हणजे आता इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर असतात किंवा यूट्यूबर असतात, ते ज्या वेगवेगळ्या प्रश्न मांडत असतात त्याच्यामधून, त्यामुळे महाराष्ट्राच्या युवा पिढीला किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काही बदल होऊ शकतो का? इन्फ्लुएन्सरमुळे बदल होण्यापेक्षा मी म्हणेन की प्रत्येकाला आज सोशल मीडियामुळं एक स्वतःचा आवाज मिळालेला आहे. प्रत्येकाला आपलं आपलं एक मत मांडण्याचा एक मार्ग मिळालेला आहे असं मी म्हणेन. आणि जो कुठला व्यक्ती सोशल मीडियाचा योग्य वापर करतो 100% त्याची नोंद होते. आज आम्ही अशीसुद्धा काही उदाहरणं आहेत ज्यामध्ये शासनाने, काही लोकांनी जर कुठं शासनाकडनं त्यांना काय अपेक्षित असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता जे वॉरसुद्धा जी चालू होती, जो युद्ध चालू होता, त्यामध्ये आपले काही मुलं हे दुबई किंवा काही सौदी अरेबिक कंट्रीजमध्ये अडकले होते आणि त्यातल्या एका आईने, मला आठवते, एक व्हिडिओ करून टाकला होता आणि त्यामध्ये विनंती केली होती मुख्यमंत्री साहेबांना. तर त्या मुलाला सुखरूपपणे घरी आणण्याचं काम आपल्या शासनाने केलं. त्यामुळं असे सोशल मीडियाचा वापर जर योग्य पद्धतीने लोक करत असतील तर 100% होऊ शकतो. मी कॉन्टेंट क्रिएटर्सला सुद्धा एक आवाहन करीन की आज तुम्ही इथून पुढचं कामकाज करत असतानासुद्धा समाजासाठी आवाज उठवा. समाजाचे अडीअडचणी जर काय असतील तर आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमच्यासाठी काम करायला तयार आहे. कोकणातील युवा पिढी आता रोजगारामध्ये सुद्धा अडकली, की रोजगार इथे त्या प्रमाणात नसतो असं म्हटलं जातं. त्यासाठी तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून युवा पिढीसाठी काय करणार आहात? मी इथं आल्यानंतर पण ही समस्या जाणून घेतली की अनेक मुलं इथून मायग्रेट होऊन पुण्याला, मुंबईला जॉब्स शोधण्यासाठी जातात. ह्या सर्व लोकांना मला एक निवेदन द्यायला आवडेल की आज आता असं एक चित्र कधी निर्माण होताना दिसते की शासनाने जॉब्स देणं म्हणजेच जॉब्स मिळते, परंतु प्रत्येक व्यक्ती जर उद्योग क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न केला त्याच ताकदीने, तर तुम्ही जॉब मागण्यापेक्षा जॉब निर्माण करणारे व्यक्ती व्हाल. मी ह्या गोष्टीसुद्धा समजतो आहे की व्यवसाय काम सुरुवात करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तुम्हाला फार मजबूत व्हायला लागतं किंवा तुम्हाला खूप धाडसाने तो एक निर्णय असतो जो घरामध्ये एक परिवार म्हणूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. परंतु आज शासनसुद्धा सबसिडाईज रेटमध्ये चांगल्या पद्धतीने अशा योजना आहेत जे राबवत आहेत, जे युवकांमध्ये ऑन्टरप्रिनरशिप किंवा बिझनेस हे प्रमोट करण्यासाठी बनलेले आहेत. तर त्याचं तुम्ही माय भारत पोर्टलवरती जाऊन माहिती घेऊ शकता किंवा शासनाचे अनेक वेगवेगळे आता ऑनलाईन सगळ्या माहिती पुरवल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की युवकांनी जॉब्सच्या पाठीमागं पळण्यापेक्षा जॉब्स निर्माण कसे करता येतील ह्या गोष्टींचा जास्त विचार केला पाहिजे. नक्कीच आपल्यासोबत हेच कृष्णराज महाडिक सर होते. त्यांनी खूप चांगली मुलाखत आपल्याला दिलेली आहे आणि युवकांसाठी त्यांनी काही गोष्टी चांगल्या प्रमाणात सांगितलेल्या आहेत. तन्मय दाते, कोकण न्यूज एक्सप्रेस, रत्नागिरी.